हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण आषाढी एकादशीनिमित्त शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की बनवणार आहोत. चिक्कीसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरून आणि थोडीशी वेलची घेतलेली आहे. कढईमध्ये सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेऊया मीडियम आचेवरती. हे बघा, आपले शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काढून आपण त्याची आता साल काढून घेऊया. हे बघा, सगळे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. तो आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये गूळ घालून तो आपण व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. ही प्रोसिजर करताना गॅस मीडियमच ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही. साईडने थोडा थोडा फेस यायला लागला म्हणजे आपला पाक तयार व्हायला लागला आहे. एका वाटीमध्ये आपण थोडंसं गूळ टाकून बघूया. गोळी तयार होते बघा, म्हणजे आपला ढिला पाक तयार झालेला. एकदम कडक पाक आपल्याला करायचा नाही. थोडीशी वेलची घालूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून मग त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया. गॅस स्लो करायचा. शेंगदाण्याचं कूट घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आपण आता ते गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊया. हे मिश्रण हाताने थापून, गरम असल्यामुळे हाताला भाजतं, मी असं थापवू शकतो किंवा एखाद्या वाटीला तूप लावून त्याने सुद्धा आपण थापून घेऊ शकतो. एकसारखं थापून घ्यायचं. तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ लेयर करायची आणि अशी जाडसर हवी असेल तर जाड करायची, लेयर ठेवायची त्याची. पण ते गरम असतानाच करायचं आणि गरम असतानाच आपण त्याला वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या. अशा प्रकारे या वड्या पाडून घ्यायच्या. हे बघा, आपल्या सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत. आता हे आपण 10 ते 15 मिनटं थंड होऊन देऊया. थंड झालेल्या आहेत वड्या. हे बघा, छान वड्या पडलेल्या आहेत. मस्त चिक्की आपली तयार झालेली आहे. खुसखुशीत, अगदी सगळ्यांना आवडेल अशी. तुम्हीसुद्धा ह्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे ही चिक्की करून बघा. सर्वांना खूप आवडेल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.